नमस्कार, अभिराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत डाळ खिचडी। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे, भात शिजवून घेतलेला आहे, नॉर्मल थोडा कच्चा ठेवायचा। 5 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 2 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे, लाल तिखट, कढीपत्ता, हळद, सुक्या 5-6 मिरच्या, 1 हिरवी मिरची, राई, जिरे, अद्रक लसूण मी थोडा ठेचून घेतलेला आहे। कढीपत्ता, जिरे, राई, अद्रक लसूण थोडा ठेचून घेतलेला आहे। एक हिरवी मिरची, सुक्या मिरच्या, हळद, हे 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्ये कांदा टाकूया, कांदा चांगला परतून घेऊया। मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो आपला चांगला परतून घेऊया आपण। टोमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका। तर ह्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकून घेऊया। ह्याच्या डाळ टाकून झालेली आहे, चांगली मिक्स करून घेऊया। डाळ आपली चांगली मिक्स झालेली, आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। मी याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। याला उकळी येऊ, मी वरतून थोडी कोथिंबीर टाकूया। याला उकळी आली की आपण याच्यामध्ये भात टाकून घेऊया। आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण भात टाकून घेऊया। भात थोडासा सुटसुटीत करून घ्यायचा।
याला मंद आचेवर चांगलं उकळू द्या, म्हणजे आपला थोडासा कच्चा राहिलेला भात शिजून होईल. घट्ट करू शकता. अशा प्रकारे आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा. अशा प्रकारे आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.